तुम्हाला बरेच टिपा लागतात आतल्या पण दोघं बऱ्याच वेळा अर्धा तास चर्चा करत होते. काय हे पहा, पक्षांनी घेतलेला, आमच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केला आहे. आज तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. पक्ष संघटनेसाठी आम्ही कायम काम करत राहू. चर्चा काय नाही नाही, ज्या नाराजी कशी दूर केली, कसं गोंजारलं? आता ह्या पहा, आता पक्षामध्ये काही वेळेस अशा सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात. त्यांनी तो निर्णय घेतला. निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला वाऱ्यावर सोडणार नाही. ह्या येत्या काळामध्ये मला चांगला मान सन्मान राखतील एवढी मला खात्री आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्षपद तुम्हीच राहणार आहात की आतापर्यंत मी कुठं म्हणलो का? तुम्हाला कधी बोललो का की मी काय सोडणार आहे काय? तुम्ही बोलण्याचा प्रश्न नाही, तिकडनं निर्णय झाला तर काय करणार? असं होत नसतं राजे. त्या ठिकाणी पक्ष चालवताना तुमची नाराजी दूर झाली काय? आता एक लक्षात आम्ही ठेवा, माहिती ऐकली की परवा दिवशी संजय काकडे पार्टी ऑफिसला जाऊन बसले होते हा प्रवेशाच्या आधीच. खरे खोटे माहित नाही आम्हाला. त्यांनी आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पक्षाचा सदस्य म्हणून त्याला पार्टी ऑफिसला येण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने ते आले होते. तुम्हाला आश्वासन काय दिलंय? नाराजी दूर झाली का? ना तुम्ही आतमध्ये बरेच म्हणजे तुम्ही तिघ जण बसून, बार दादा, तुम्ही, विक्रम काकडे आणि वैशालीताई नागोडे हे सगळे बसून चर्चा करत होते. काय कशा पद्धतीने समजवलं? SIR वरती चर्चा चालू होत्या. एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलता का तुम्हाला? अरे बाबा, असं कोणाचा फोन कशाला येईल? आता त्यांना काही जागा बिगा सुटली का? तुम्हाला आग्रह करते तेव्हा मी पाठिंबा देतो. हे पहा, आता त्यांच्या ते ह्या पक्षाच्या म्हणजे आता युतीमध्ये आहेत, त्यामुळे तसलं काही तुम्ही काहीतरी नवीन काढे करू. फोन करून बोलून घेतलं इथं. पक्षाचा सदस्य आहे माझ्या सगळं. SIR ची आम्ही एक एजन्सी आहे, त्याच्या संग चर्चा केली. ठीक आहे, पण नाराजी काय दूर कशी केली? तुम्हाला काय गोंजारलं कसं? काय केलं काय त्यांनी? तुम्हाला आश्वासन काय दिलं याच्या पुढे? काय बघा, मी काल सुद्धा हसत होतो. तुम्हाला काल तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळी हाशी दिसते. काहीतरी समाधानकारक उत्तर मिळालंय तुम्हाला? आश्वासन दिलंय. दादा, एक लक्षात ठेवा, मी पहिल्यापासून सांगतो, मी दादांचा कार्यकर्ता आहे. दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळलेत त्या पद्धतीने मी शब्द पाळतो. मी वहिनींना इतकं आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही माझ्याकडनं काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. काय काळजी करता? चला येऊ का?